हॅलो, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना जय श्रीकृष्ण, राधे राधे. जय जिजाऊ माता, जय शिवराय आणि जय आपले शंभूराजे. तर चला, मी काय असे ब्लॉग वगैरे बनवत नाही, पण म्हटलं थोडंफार आज स्टार्ट करूया. आणि एक माईक मला घ्यायचा आहे, कारण थोडंसं आता मी थोडं म्हणजे माझ्या लाईफबद्दलच सांगणार आहे. सो त्याच्यामुळे थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येतो आहे. तर आता मी एक माईक घेतल्यानंतर मग बघू, थोडंसं आवाजाचं पण होऊन जाईल. तर आवाज माझा क्लिअर येतो आहे का? येत असेल, त्याच्यामुळे हेडफोन लावलेला आहे मी. तर विषय असा आहे की म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत अशा की आजकालच्या आपण न्यूज बघतो आहे, किती काही रोज काही ना काहीतरी नवीन नवीन आपल्याकडे बऱ्याच भयंकर अशा न्यूज येत आहेत. आणि आजची ही न्यूज जी आहे ती मेरठमधली खूप म्हणजे खूप भयंकर आणि खूप अशी मनस्ताप आणणाऱ्या अशा न्यूज रोज दैनंदिन जीवनामध्ये घडत आहेत. त्याच्यामुळे एवढे कायदे आणि सुव्यवस्था असूनसुद्धा आपल्याला म्हणजे कुठे न्याय मिळणार की नाही मिळणार आणि कधी कुणासोबत काय होईल ना ते सांगता येत नाही. ही एक गोष्ट आज काय म्हणजे असं लाईफच असं होऊन गेलं आहे की काय सांगता येत नाही कधी काय होईल कुणाच्या लाईफमध्ये, आहे ना. तर असंच म्हटलं चला आता थोडंसं आपण बोलूया म्हटलं या विषयावरती. आता विषय असा आहे की आता बघा, तुम्ही बघताच आहात न्यूज. आता सगळे जे काही न्यूज बघतायत त्यांना माहीतच असेल किती काय वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि खूप अशा वाईट घटना. म्हणजे आता ते ह्यांची सुभाषची केस घ्या, कोर्ट मॅटर असू द्या किंवा कुठे मर्डर केस असू देत. आत्ता मागे जे त्यांनी तर स्वतः सुसाईड केलं कोर्ट मॅटरमुळं, की त्यांना एवढा मनस्ताप झाला, एवढी त्यांची मानसिक हॅरेसमेंट झाली आणि एवढ्या चांगल्या पोस्टिंगला असतानासुद्धा त्यांना किती काही फेस करावं लागलं. तर असं आजकाल खूप जास्त होत आहे आणि होत पण आहे आणि ह्याचं कुठे काय सोल्युशन पण निघत नाही. विशेष म्हणजे खूप ज्यांना ह्या गोष्टीतून जावं लागते, ज्या लोकांना ह्याच्यातून म्हणजे सफर केलेलं आहे ज्यांनी, त्यांनाच माहिती आहे ह्याची हॅरेसमेंट खरंच काय आहे ते. बाकीचे आपण असं जास्त ऐकू शकतो, अनुभवू शकतो, म्हणजे थोडंसं ते म्हणजे कल्पना करू शकतो, पण आपण त्याचं किती प्रमाणात ते हॅरेसमेंट झाले असेल हे एवढं आपल्याला त्याच्यावरून म्हणजे येते जाणीव होती, पण आपल्याला तेवढं नाही, तेवढ्या प्रकर्षानं आपल्याला जाणवत नाही, हे म्हणायचं आहे मला. तर विषय असा आहे की मी छोटाच ब्लॉग बनवणार आहे, पण मी स्टार्टिंग करणार आहे रोज 10 मिनटाचा किंवा 15 मिनटाचा जास्तीत जास्त मी ब्लॉग बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या गोष्टी सांगणार आहे. तर आता कसं झालं आहे, तर म्हणजे मी म्हणणार नाही की मुली आणि मुलं किंवा लेडीज आणि जेंट्स असं काही मी कोणाचं असं हे करणार नाही. इथे कधी पीडिता लेडीज पण असू शकते, कधी जेंट्स पण असू शकतात. सो तसं मला कुणाची काही हे करायचं नाही. आता ह्याच्यामध्ये माझ्याबद्दल मी सांगणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की ज्या ठिकाणी कधी महिलांवरती खूप भयंकर अत्याचार होतात, त्याच ठिकाणी कधी माणसांवरती पण होतात, म्हणजे पुरुषांवर पण होतात. हे पण गोष्ट मी मान्य करते. पण आता मला काही दुसऱ्यांचं जास्त बोलायचं नाहीत, कारण तुम्ही सगळेजण न्यूज बघताच, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच आहेत की आजकाल लाईफमध्ये काय चाललेलं आहे. आणि गेल्या 4-5 महिन्यामध्येच कितीतरी केसेस असं झालेले आहेत की काही लोकांनी स्वतःचा जीव दिला आहे, स्वतः सुसाईड केलेला आहे आणि काही ठिकाणी दिवसा पण खून झालेले आहेत. पण तरीही त्यांना म्हणजे एवढी सूट आहे, त्यांना लगेच त्यांना कुठल्याही गोष्टीचं असं पनिशमेंट नाही होत. आणि ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, म्हणजे जे काही कोणी अपराध करतात, जे काही लोक ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भयंकर असे गुन्हे करतात ना, जो काही क्राईम होतो आहे त्याच्यामध्ये त्यांना माहिती झालं आहे की काही प्रशासन करत नाही आणि त्यांना बाकीच्या ज्या लोकांचा भरपूर सपोर्ट आहे, कुठेही त्यांना म्हणजे जास्त असं धारेवर धरलं जाणार नाही. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या घडत आहेत आणि त्याच्यामुळे खरंच ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा ज्यांच्या लाईफमध्ये असे प्रॉब्लेम झालेले आहेत त्यांचं नुकसान न भरून येण्यासारखं आहे. त्याच्यामुळे काय करावं आणि काय नाही करावं, ज्यांच्यावर अशा वेळा आलेल्या आहेत, असं कितीतरी महिला आहेत, कितीतरी पुरुष आहेत, कितीतरी मुली आहेत, कितीतरी मुलं आहेत की त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील. काही फॅमिलीज मॅटर असावा असा विषय नाही आहे, बरेच प्रॉब्लेम असतील, पण त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही. आणि मेन म्हणजे माहिती नसल्यामुळे ना कुठेही यांची दखल घेतली जात नाही.
आणि जर का कुठे असं आपण दखल म्हणजे घेतलीच कुणी दखल, तर तिथं जर का त्या माणसाची पावर पैसा असेल तर मग तिथं त्या गोष्टी म्हणजे दाबल्या जातात, प्रेशर आणला जातो त्या गोष्टींवरती. मी सगळ्या त्या गोष्टी फेस करत आहे. गेले 4-5 वर्षापासून भयंकर सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये होत आहेत. पण तरीही मी म्हणजे हिंमत न हारता आणि स्वतःला खूप असं म्हणजे पॉझिटिव्ह ठेवून, कारण मी चुकीची नाही आहे, मी खरी आहे. मी जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे मला तर नाही, आता अनावधानाने माझ्याकडून काही चुका झालेल्याही असतील, पण मी असं जाणीवपूर्वक कुणाच्याही आयुष्याचा खेळ केलेला नाही किंवा कुणालाही जाणीवपूर्वक म्हणजे माझ्यापासून कुठलं भ्रष्टाचार म्हणा, कुठलं काय त्यांचं नुकसान म्हणा, असं मी काहीही केलेलं नाही कुणाच्या आयुष्यामध्ये. आणि आज माझ्या ज्या आयुष्यात चाललेलं आहे सगळ्या गोष्टी, त्याचा मला भयंकर म्हणजे भयंकर पश्चाताप होतो आहे, फक्त माझ्या एका चुकीमुळं. आणि ती माझी कोणती चूक आहे ती सुद्धा मी सांगेल तुम्हाला. पण आता सुरुवात म्हणजे अशी आहे की लाईफचा काय भरोसाच नाही राहिलेला. आपलं लाईफ कधी कुठं कसं टर्न होईल आणि आपल्या लाईफमध्ये कधी काय संकट येईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आणि माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मला थोडंफार माझा जो विषय आहे तो समजून घ्या आणि मला काय म्हणायचं आहे किंवा मला त्यातून काय सांगायचं आहे हे पण तुम्ही थोडंसं ऐकून व्यवस्थित विचारपूर्वक कमेंट करा किंवा मला सजेस्ट करा, एवढी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मी खूप दिवसापासून विचार करते की म्हणजे मी सांगेन पण होते कसं खूप साऱ्या गोष्टी आहेत की मला व्यवस्थित त्या गोष्टी एक्सप्लेन करता येत नाही आहेत आणि तेवढ्या मोकळेपणाने मला बोलता येत नाही, कारण माझं मॅटर कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे काय बोलावं, कुठून सुरुवात करावी असं मला थोडासा विचार पडतो आहे. पण तरीही मी थोड्या गोष्टी तुमच्याशी सांगणार आहे. आणि भाग 1, भाग 2, पार्ट 1, पार्ट 2 असं आपण त्याला म्हणजे मी ब्लॉगला नाव देणार आहे. आणि डेली 10 ते 15 मिनटाचा असा म्हणजे जमेल तसं मी प्रयत्न करणार आहे. मला तेवढं म्हणजे होत नाही डेली शूट वगैरे करायचं. काय गेलं म्हणजे बाहेर कुठल्या तर कामानिमित्त जाते किंवा घरातलीच कामं लागली तर मागे मग घरातच खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, खूप जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यामुळे एवढं मला ते कॅमेरा वगैरे फेस करणं होत नाही किंवा मला कन्फ्युजन होतं, एवढं कॅमेऱ्यासमोर बोलायची मला सवय नाही. तर तुम्ही समजून घ्या थोडंसं. आणि मी हा विषय उद्यापासून स्टार्ट करते आहे. भाग 1 मी उद्यापासून चालू करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मी सुरुवातीपासून सांगणार आहे. आत्ता माझं कोर्ट मॅटर चालू आहे, तर कोर्टापर्यंतचा विषय म्हणजे काय झाला, कसा झाला ते पण मी सांगणार आहे. आणि मी कोर्टात का गेले, कशासाठी गेले हे पण सांगणार आहे. तर मला ह्याच्यातून म्हणजे एकच सांगायचं आहे, कुणावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही हार मानू नका. आणि विशेष म्हणजे मला एक सगळ्यांना विनंती करायची आहे, जेवढे काही ते म्हणजे माझे व्हिडिओ बघतात, जेवढे काही ऑडियन्स आहेत, जेवढे काही माझे मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण, जे काही माझे काका मावश्या आहेत, त्यांनी सगळ्यांनी फक्त आणि फक्त सपोर्ट करा. कारण अशा बऱ्याच महिला दबून राहिलेल्या आहेत, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, पण त्या पुढे येत नाहीत आणि त्यांना कुठून चांगला पॉझिटिव्ह सपोर्ट भेटत नाही. म्हणून तर त्यांचं खच्चीकरण करू नका, त्यांच्या कुठल्या झालेल्या चुकांवरती हसू नका आणि त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी डिमोटिवेट करू नका. कारण ऑलरेडी त्यांची मनस्थिती कशी असेल, काय असेल हे समजू शकता तुम्ही. जर एक सिंगल मदर असेल आणि ती जर सगळ्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत असेल, ती कुठेतरी कोर्टामध्ये केस लढत असेल किंवा तिच्या लाईफमध्ये बऱ्याच काही प्रॉब्लेम्सना फेस करत असेल, एकटी बाई किंवा एकटी मुलगी, तर तिच्या भावना समजून घ्या, तिचे प्रॉब्लेम समजून घ्या. तुम्हाला जर काय त्याच्यावर नसेल सुचत तर वाईट तर किमान बोलू नका. तर उद्यापासून मी तर सगळा विषय सांगणार आहे, कारण आता मला असं वाटते की ज्या काही घटना घडत आहेत आणि ज्या काही आता आपण डेली अपडेट न्यूज वगैरे बघत आहेत, तर त्या सगळ्या न्यूजमधून एकच माझ्या लक्षात येतं की कधीच कुणाला माहीत नाही की आपल्या लाईफमध्ये उद्या काय होणार आहे. सो आपण थोडंफार आपल्या ह्या लाईफचं म्हणजे अपडेट राहिलं पाहिजे आणि आपल्या लाईफमध्ये काय झालं आहे काय नाही हे सुद्धा गोष्टी थोडंसं मला वाटतं की मी थोडंसं ह्यामध्ये सांगितल्या केल्या तर मलाही तेवढंच मोकळेपणानं म्हणजे मन हलकं होईल आणि थोडंसं नाही का आधार पण वाटेल. तर तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही आधार द्या. जर कुणाला काही गरज असेल तर मदत करा, हेल्प करा, होईल तेवढी हेल्प करा. कारण आज जर माझ्यावर वेळ आलेली आहे, दुसऱ्या कोणावर वेळ आलेली आहे, तर काय माहिती उद्याचा नंबर तुमच्या घरातल्या कोणाचा तरी असू शकेल. आणि चुकीच्या लोकांना सपोर्ट करू नका. मी बघितलेलं आहे, माझ्याकडे पुरावे पण आहेत. माझ्या केसमध्ये
चुकीचं आहे, हा माणूस चुकीचा आहे, माझे मिस्टर चुकीचे आहेत हे माहिती असूनसुद्धा त्यांच्या मित्रांनी 2 नावं आहेत त्यांची, फक्त सांगेन ते नावं आहेत पंढरपूरमधून, पण वेळ आल्यानंतर मी त्यांचे प्रूफ दाखवेन, त्यांची नावंही मी डिक्लेअर करेन. आणि असं तुम्ही करू नका, कुणाच्याही लाईफमध्ये असं इंटरफेअर करू नका. जर तो माणूस बरोबर असेल तर नक्की त्याला सपोर्ट करा, पण जर तुम्हाला माहिती आहे हा माणूस चुकीचा आहे तर तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावायसाठी स्वतः पापाची भागीदारी होत आहात, एवढंच मला म्हणायचं. मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस, आणि कधी काळी मी त्यांना भाऊ वगैरे मानायचे, कधी काळी मला त्यांना वाटलंच नव्हतं की मला असा हा विषय कधी म्हणजे माझा कोर्टात जाईल आणि कधी तेच मला म्हणजे त्यांचे विटनेस होतील आणि ते माझ्या विरोधात असे वाईट वाईट काहीतरी लिहून देतील. पण असो, कसं आहे, आज माझ्यावर वेळ आलेली आहे, तर उद्या तुमच्याही घरामध्ये बहिणी आहेत, तुम्हाला स्वतःला मुली आहेत, तर देव करो ना असं कधी वेळ तुमच्यावरती येईल आणि त्यावेळेस तुम्हाला आठवणी होईल की आपण कधीही तरी कोणाचं तरी विनाकारण असं वाईट काहीतरी आपण बोललो होतो, जे की तुम्हाला माहिती आहे वाईट काहीही त्याच्यामध्ये मी चुकीची नाही आहे, तो व्यक्ती किती चुकीचा आहे, त्याने किती चुकीचे कृत्य केलेले आहेत, तरीही तुम्ही त्याला साथ देता. कशासाठी? थोड्याशा पैशासाठी. असे विकली जाणारे लोक कधीच आयुष्यामध्ये समाधानी राहत नाहीत, कधीच राहणार नाही तुम्ही समाधानी, कळलं का? त्याच्यामुळे तुम्ही ना असं करू नका. तर माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. तर हा विषय जेव्हा मी सांगायला स्टार्ट करेन तर बरेच येतात तिथं कमेंट करायला, तुम्हाला कळलं नाही का, तुम्हाला असं झालं का. सगळं कळत असतं माणसाला, पण परिस्थिती, प्रत्येक गोष्टीला माणूस परिस्थितीला मजबूर असतो. आणि सगळ्याच महिलांचं एका ह्याच्यामध्ये तुम्ही हे करू नका, कंपॅरिझन करू नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीचा प्रॉब्लेम वेगळा आहे, प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे वागण्याची पद्धत वेगळी आहे. पहिलं तुम्ही ऐकून घ्या, त्या व्यक्तीला समजून घ्या, मग जज करा. लगेचच तुम्ही जज करायला येऊ नका. त्याच्यामुळे काय होतं, मग खूप डिमोटिवेशन वाटतं आणि खूप माणसाला म्हणजे खचल्यासारखं वाटतं. आणि जर आता हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया, यूट्यूबसारखा किंवा बऱ्याच काही गोष्टी, तर इथे आम्ही आमचं मन मोकळेपणानं मांडू शकतो. का तर मला वाटतं की 4 गोष्टी तुमच्याकडूनही चांगल्या शिकायला मिळतील. काही गोष्टी आम्हाला माहीत नाहीत, काही गोष्टी आपल्याला कळत नसतात, पण आपल्याला जर म्हणजे ह्यातून जर तुम्ही माझ्या ह्या गोष्टी ऐकून घेतल्या तर तुम्ही मला सजेस्ट कराल की असं करा तसं करा, तर नक्की तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल. नक्कीच माझं तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्याल, तुम्ही ऐकाल, नक्की प्रॉब्लेम काय हाही तुम्ही जाणून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. तर एवढंच मी सांगून उद्याच्याला मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन की बाबा प्रॉब्लेम काय आहे आणि कुठून कसं स्टार्ट केला, म्हणजे काय लाईफची सुरुवात झाली आणि आता कुठपर्यंत कसं ते सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत हेही सांगेन. पण प्लीज चुकीचं करू नका, कुणाच्याही बाबतीत चुकीचं करू नका. जे काय होतं आहे ते खूप वाईट वाईट होत आहे आजकाल लाईफमध्ये आणि खूप भयंकर गोष्टी घडत आहे. आजकालच्या न्यूज बघून ना अक्षरशः अंगावर काटा येतो. संतोष देशमुख सरपंचाचा जो खून केला आणि तो वाल्मिक कराड, कशाला असले लोक असतात, हा वाल्मिक कराड ज्यांनी त्यांना म्हणजे बाकीच्या लोकांनी बॅक सपोर्ट होता त्यांना म्हणून किती वाईट वाईट गोष्टी म्हणजे किती काय काय करून ठेवलेलं आहे. तसंच माझ्या मिस्टरांनी पण असं एका माणसाला इथे भरपूर काही त्यांच्या नावावर प्रॉपर्टी केलेली आहे आणि त्यांना असं भरपूर काही गोष्टीसाठी त्यांनी सपोर्ट केलेला आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मला आज खरंच बरं वाटतं आहे थोडं तरी की मी वेळेवर तर म्हणता येणार नाही, खरंच मी खूप उशीर केला कोर्टामध्ये जायला किंवा त्यांच्या अगेन्स्ट केस फाईल करायला, कारण मला पण भीती वाटत होती. मलाही वाटायचं की नाही जाऊ द्या, आज ना उद्या कधीतरी माझं व्यवस्थित होईल, ही अपेक्षा असते प्रत्येक महिलेला. म्हणून कोणीही महिला लवकर आपल्या संसाराचं वाटोळं करत नाही, लगेचच कुठलेही टोकाचे निर्णय घेत नाही. किती जरी असलं तरी ती समझोता करते, तडजोड करते आणि आपल्या फॅमिलीबरोबर चांगलंच राहायचा प्रयत्न करत असते. तर अशा खूप घटना मी ऐकते वारंवार, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटायला लागलेलं. आणि मला असं वाटतं की काही ना काहीतरी आपण म्हणजे विषय तरी ॲटलिस्ट सगळ्यांना माहीत असला पाहिजे. आज जशी माझी फसवणूक झाली तशी इतर कोणाचीही फसवणूक होऊ नये. आणि ज्यांच्यावरती ही वेळ आलेली असते, ज्यांनी ह्या गोष्टी फेस केलेल्या असतात ना, तोच हा विषय व्यवस्थित बोलू शकतो. हा एक्सप्लेन करता मला थोडंसं व्यवस्थित म्हणजे मी प्रयत्न करेन, कारण मी काय असे कॅमेरा फेस केलेला नाही एवढा,
तरीही कसं होतं कॅमेरा म्हणजे आता इथं बोलायचं म्हटलं तर काही गोष्टी विसरून जातात, व्यवस्थित बोलता येत नाहीत, असं होतं. पण मी नक्की प्रयत्न करेन आणि अशी कधीही कुणाची फसवणूक होऊ नये ह्यासाठी मी सांगते. आणि ज्या महिला, ज्या मुली गोड गोड बोलण्याला कुणाच्याही आमिषाला बळी पडतात ना, ते कायमस्वरूपी कधीच नसतं. तुम्ही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवा, कुणाच्याही गोड बोलण्यावर जाऊ नका. कोणीही कुणाची शेवटपर्यंत कड लावत नाही. हे जग खूप स्वार्थी आहे. निस्वार्थी तुम्हाला कोणीही एक कप चहाचा सुद्धा पाजणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये खूप कटाक्षाने फॉलो करते. आणि मला कुणाच्या निस्वार्थपणे कोणी मदत करेल असं मला वाटतही नाही. अगदी बोटावर मोजणे इतकी लोकं असतात की त्यांना तुमचं खरंच निस्वार्थपणाने मदत करायची असते. तर सर्व महिलांना माझा एक संदेश पण आहे, निवेदन पण आहे आणि म्हणाल तर एक मेसेज पण आहे. जागरूक राहा, सतर्क राहा. वारंवार फसवणूक होत आहेत, महिलांच्यासुद्धा, मुलींच्यासुद्धा. आणि विशेष म्हणजे पालकांनीसुद्धा लक्ष द्या. कुठल्याही मुलीने मुली ज्या असतात, मुली कॉलेजमध्ये वगैरे जातात, शाळेत शिकतात, तर कोणत्याही गोष्टी आपल्या आईवडिलांपासून लपवून ठेवू नका. त्याचे भयंकर परिणाम इन फ्युचरमध्ये होत असतात आपल्या लाईफमध्ये. आणि महिलाही आजकाल मी बघते, ज्या महिला ना 2-2 मुलं आहेत, त्यांची मुलं लग्नाला आलेली आहेत किंवा वयामध्ये आलेले आहेत, ज्यांची मुलं आता मॅच्युअर झालेली आहेत, त्याही महिला खूप भरकटलेल्या दिसतात मला. तर क्षणिक सुखासाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःचे संसार उद्ध्वस्त करायला निघालात. अक्षरशः वाईट वाटतं असं ऐकून ह्या सगळ्या गोष्टी. आणि थोडा आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवा, संयम ठेवा, थोडं आध्यात्मिक व्हा, थोडं देवधर्म करा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये सद्बुद्धी येईल. तर प्लीज हे करू नका, थांबवा. ह्याचे खूप वाईट परिणाम होणार आहेत. काही नाही आयुष्यामध्ये. चांगल्या मार्गाने राहा, चांगल्या मार्गावर जगा आणि चांगले संस्कार जोपासा. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. त्याची आजच्या काळामध्ये खूप खूप गरज आहे. ठीक आहे. तर चला, ह्याच्या पुढचं मी थोडंसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेन, तुम्हाला सांगेल की म्हणजे काय आहे तो मॅटर, काय आहे माझा विषय तो. तर चला, ज्या काय आहेत घटना त्याच्यावरून तर रोजच्या रोज डेली न्यूज बघत जावा, थोडंफार अपडेट राहावा, बाहेर वातावरण काय चाललेलं आहे, जगामध्ये काय चाललेलं आहे ह्याचंही नॉलेज ठेवा आणि त्याच्यावरून शहाणे व्हा. पुढच्या ठेस मागचा शहाणा ही कशासाठी म्हण आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा स्वतःच्या लाईफमध्ये अवलंबवा. आता बऱ्याच दिवसापासून मी एक 4-5 न्यूज तर खूप भयंकर न्यूज आहेत. एका माणसाने स्वतःच्या बायको म्हणजे नाही का, तो हे ते खूप चांगल्या ह्याच्यामध्ये जॉबला होता, मानव म्हणून त्यांचं नाव, ते त्यांनी स्वतः गळफास लावून घेतला. सुभाष त्यांची केस, त्यांनीही स्वतःचा व्हिडिओ बनवला, स्वतःचं लाईफ संपवलं. आज ही मेरिटवाली केस, ज्या मुलीनं एवढा चांगला नवरा जॉबला होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतानासुद्धा भरकटलेल्या मुली, ज्यांच्या डोक्यामध्ये हवा गेलेली, चांगल्या चांगल्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेल्या अशा मुली, अशा ही न्यूज आजकाल आपण बघतोय. किती वाईट गोष्टी आहेत ह्या. तर माणसांनीही सावध राहावा, पुरुषांवरही तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आजकाल फक्त महिलाच अशा गोष्टींना बळी पडतात किंवा त्यांच्यावर अत्याचार होतात असं नाही आहे. आजकालच्या ह्या गोष्टी बघितल्या, ह्या 2-3 केस, तर ह्याच्यामध्ये सुद्धा माणसांवर सुद्धा किती अत्याचार होत आहेत. किती माणसं एक म्हणजे त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष नसताना त्यांचा हकनाक जीव गेलेला आहे. आणि हे जे दिवसाढवळ्या खून करतात, का करतात, कशामुळे करतात, ह्यांची एवढी हिंमत कशी होते. खरंच असंच जर ह्या देशामध्ये चालू राहिलं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जर असंच होत राहिलं तर सामान्य माणसांनी जायचं कुठं, न्याय मागायचा कुठं आणि हे थांबायचं कधी. वाटते का तुम्हाला थांबेल म्हणून आणि आपल्याला न्याय मिळेल म्हणून. तर गरज आहे इथे एकमेकांना सपोर्ट करण्याची, सावध राहायची, सतर्क राहायची आणि होता होईल तेवढं मदत करा, हेल्प करा, सपोर्ट करा. अडचणी आहेत लाईफमध्ये, प्रत्येकाला अपेक्षा वाटते. आता सोशल मीडियावर हा विषय का मांडायचा, 2 रिझन आहेत. एक तर हा विषय अशासाठी असतो, म्हणजे माझा तर पर्पज ह्यासाठी आहे की माझी जशी फसवणूक झालेली आहे तशी कुणाची परत फसवणूक होऊ नये. आणि दुसरा विषय हा आहे की जर माझ्यावर अन्याय झालेला आहे तर बऱ्याच गोष्टी मलाही माहीत नाही आहेत, तर मला कुठून तरी काहीतरी गोष्टी सपोर्ट मिळावा. आणि मला काही गोष्टी म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत
की मला वाटतं की बाबा इथे आपण जर बोललो तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सपोर्ट मिळेल आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत होतील. कारण इथे बघणारे खूप लोक आहेत, खूप डोके आहेत आणि प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे. प्रत्येकाची सोच म्हणजे प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यातून एक नवीन विचार येणार आहे. म्हणून मी माझा विषय इथे मांडायचा ठरलेला आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुमचं नक्कीच स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि ही माझी यूट्यूब फॅमिली जी आहे छोटीशी, ही तुम्हीही माझे एक फॅमिलीचे मेंबरच आहेत, घरातल्यासारखेच आहात आणि नक्कीच मला तुम्ही सपोर्ट कराल अशी मी आशा व्यक्त करते. आणि सगळ्यांना परत एकदा माझी रिक्वेस्ट आहे, नक्की सपोर्ट करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझा नवीन ब्लॉग आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघाल आणि तुम्हाला विषय कळेल, म्हणजे लिंक लागेल तुम्हाला माझ्या विषयाची, नेमका काय विषय आहेत. ओके, चला बाय सगळ्यांना. परत एकदा जय श्रीकृष्ण, राधे राधे आणि टेक केअर. बाय बाय.